कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य, पाणी पुरवठा, प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा समिती सदस्यांची निवड करण्यात आली। तर केएमटीच्या एकदिवसीय पासच्या दरात सुधारणा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। दुसरीकडे MH09 क्रमांकाची वाहनं वगळून कोल्हापूर शहरात येणाऱ्या इतर वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला। तर पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत आलेला प्रस्ताव पुढील सभेत घेण्याचा निर्णय झाला। शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण धोरणानुसार पात्र निवासी अतिक्रमण मालकी हक्काने देण्याबाबतच्या सदस्य ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली। तर तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत आज न्यायालयात सुनावणी होऊन कारवाईला स्थगिती मिळाली आहे। या विषयावरही महापालिकेच्या सभेत चर्चा झाली। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। त्यामध्ये आरोग्य, पाणी पुरवठा, प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली। तर केएमटीच्या एकदिवसीय पासचे दर सुधारित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। शिवाय वादग्रस्त शेतजमीन वगळून रहिवासी भागात समाविष्ट करण्याबाबत आलेल्या प्रस्तावावर पुढील सभेत निर्णय घेण्याचं ठरलं। पाणी पुरवठा आणि ड्रेनेज जोडणीसाठी रस्ता खुदाईच्या कर आकारणीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला। तर पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत आलेल्या प्रस्तावावर आज चर्चा झाली नाही। महापालिकेच्या विविध विभागाकडे काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम घेण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचं ठरलंय। केएमटी मधील ठोक मानधनावरील 157 कर्मचाऱ्यांना कायम करावं, तसंच अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावं अशी मागणी परिवहन सभापती सत्यजित जाधव यांनी केली। मटण दुकानगाळ्यांना मुदतवाढ आणि दंड व्याजात सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे MH09 क्रमांकाची वाहनं वगळून इतर वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा आणि विनापरवाना निवासी बांधकामावरील घरफाळ्याची शास्ती कमी करण्याबाबत आलेले सदस्य ठराव आज मागे घेण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण धोरणानुसार बी वॉर्डातील खणभाग इथली पात्र निवासी अतिक्रमण कायम करून त्यांना मालकी हक्क देण्याबाबत आलेल्या ठरावावर जोरदार खडाजंगी झाली। आमदार अमल महाडिक यांनी शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून आणलाय। त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक सदस्य ठराव आणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत असं शारंगधर देशमुख म्हणाले। त्यानंतर महापालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। नाही तर नाही ठराव पडला म्हणून पण काय होत नाही। ठराव मंजूर करा, हालचा विषय आहे। ठराव मंजूर याला महापौर याला काय त्या कामाला ठरावाची गरज आहे का? काम कधी होणार? कामाला ठरावाची गरज आहे का? मला एवढं सांगू दे। काय नसेल काय कायदा आहे का नाही? काम कधी होणार नाही? आम्ही असं आम्ही पण बसून ऐकून घेणार नाही ना। सदस्य ठराव महापौरांकडे द्यावेत, त्याची शहानिशा करूनच ठराव महासभेत आणावेत असंही शारंगधर देशमुख यांनी सांगितलं। दुसरीकडे तावडे हॉटेल परिसरातील विनापरवाना बांधकामांबाबत न्यायालयानं स्थगिती दिल्याबद्दलचा मुद्दा राजू लाटकर यांनी उपस्थित करून प्रशासनानं आपलं मत मांडावं अशी मागणी केली। तावडे हॉटेल विनापरवाना बांधकाम प्रकरणी आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। जे 116 बांधकामधारक न्यायालयात गेले आहेत त्यांच्या बांधकामावर कारवाई करण्यास स्थगिती मिळाली आहे। या प्रकरणानंतर आता 25 जून रोजी अंतिम सुनावणी होईल। मात्र उर्वरित 66 बांधकामधारकांवर 21 तारखेनंतर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई केली जाईल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स होत्या, त्या अनुषंगाने आपण सुनावणी घेऊन 21 जून पर्यंत अतिक्रमण धारक किंवा जे कोणी प्रॉपर्टी धारक असतील त्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढावे। 22 तारखेला आम्ही ते पाडायला येऊ असं आम्ही आदेश दिलेले होते। त्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयात सुनावणी झालेली आहे आणि सुनावणीच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाने आमच्या वकिलांच्या मार्फत जी आम्हाला माहिती मिळाली की 25 जून 2026ला त्याची फायनल हिअरिंग होईल आणि तोपर्यंत कोर्टाने सूचना दिलेली की तोपर्यंत कुठलेही ॲक्शन आपण ह्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये घेऊ नये 25 जून पर्यंत। आणि साधारणतः 204 हे मिळकत धारक आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट 116 मिळकत धारक हे मान्य उच्च न्यायालयात त्यांनी अपील केलेली आहे।